जय शिवराय शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा हप्ता जर मिळवायचा असेल, पीक विमा मिळवायचा असेल, पीक विमा भरायचा असेल, अतिवृष्टीचा अनुदान मिळवायचं असेल किंवा महाडीबीटीचा अर्जही करायचा आहे आणि अनुदान सुद्धा मिळवायचं आहे, तर त्यासाठी महत्त्वाचा आहे ॲग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून काढलेला फार्मर डिजिटल ID. आणि आणखीही बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर डिजिटल ID काढलेला नाही. जर तुम्हाला यापुढे PM किसान योजना, पीक विमा किंवा कोणत्याही प्रकारचं अनुदान जर मिळवायचं असेल तर फार्मर डिजिटल ID काढणं हे बंधनकारक आहे. आणि त्यासाठी आता घरोघरी जाऊन ज्या शेतकऱ्यांनी फार्मर डिजिटल ID काढलेला नाही अशा शेतकऱ्यांचा फार्मर डिजिटल ID काढल्या जाणार आहे. आता यामध्ये काही शेतकरी असे आहेत की एकाच कुटुंबात दोघायला तिघायला PM किसान योजनेचा लाभ मिळतो, म्हणून या ॲग्रिस्टॅक फार्मर योजनेच्या माध्यमातून आपला फार्मर डिजिटल ID काढत नाहीत. आणि अशा शेतकऱ्यांसाठी आता घरोघरी जाऊन हे फार्मर डिजिटल ID काढल्या जाणार आहेत. आणि त्यासाठी विशेष मोहीम पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 61,000 शेतकरी यांची फार्मर डिजिटल ID साठी नोंद सुद्धा केलेली नाही. मात्र PM किसान योजनेमध्ये 5,70,700 शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. मात्र त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतात असे शेतकरी 4,35,685 आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला पीक विमा योजना असेल किंवा अनुदान असेल, PM किसान योजना असेल, नमो शेतकरी सन्मान योजना असेल, या योजनेचा जर तुम्हाला आता यापुढे लगातार लाभ मिळवायचा असेल तर आपल्याला फार्मर डिजिटल ID काढणं हे बंधनकारकच आहे. आणि तो आज नाही जरी काढला, कधी ना कधीतरी तुम्हाला तो काढावाच लागणार आहे. कारण आपल्या शेती संबंधीची सर्व माहिती त्या फार्मर डिजिटल IDशी कनेक्ट असणार आहे. त्यामुळे अशी मोहीम आता पुणे जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे आणि भविष्यात ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा होऊ शकते. त्यामुळे तुम्ही फार्मर डिजिटल ID काढलेला आहे का? आणि जर काढला नसेल तर त्यामध्ये तुम्हाला काय अडचणी आलेल्या आहेत नक्कीच कमेंट करून सांगा. त्यावर काय अडचणी आहेत त्यावर मात करण्याचं काम आणि माहिती देण्याचं काम आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे तुम्ही काढलेला आहे का नाही नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.